अजितदादांच्या अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये दाखल। डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी। रोहित पवारांचे वडिलांसह युगेंद्र पवारही उपस्थित। अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी बारामतीकर आक्रमक। पोलीस स्टेशन बाहेर बारामतीकरांसाठी या डीजीसीएसह व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। अजितदादांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स सुस्थितीत। अपघातानंतर बारामती पोलिसांनी केली होती ब्लॅक बॉक्सची पाहणी। बारामती पोलिसांच्या तपासणीनंतरच ब्लॅक बॉक्स पुढे तपासणीसाठी रवाना। आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन। अजितदादांच्या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर फोन केल्याची माहिती। अर्थसंकल्पात स्मारकासाठी तरतूद करण्यासाठी चर्चेसाठी फोन केल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आज मुंबईमध्ये निवड। प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव। प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड। राज्यसभा उमेदवारासंदर्भात विधिमंडळात आज महाविकास आघाडीची बैठक। राज्यसभेसाठी मवियाकडून कुणाला संधी? शरद पवारांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता। नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन अगोदरच वादाची ठिणगी। आयोजकांनी संत परंपरेचा अवमान केल्याचा त्र्यंबकेश्वर संस्थानचा आरोप। आयोजकांना संतांच्या योगदानाचा विसर पडल्याचा आरोप। राज्यामधील 12 जिल्हा परिषदा अध्यक्षपदाची निवड 20 मार्च पूर्वी करण्याचे निर्देश। ग्रामविकास विभागाने जारी केले आदेश। जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेला वेग येणार। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ। महागाई भत्ता आता 55 वरून 58%वर। जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार वाढ। पेपरफुटी टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक उपाययोजना। सीलबंद प्रश्नपत्रिकेचे बॉक्सेस आता पेपरच्या वेळी 11 वाजता उघडणार। यापूर्वी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे अगोदर दिली जायची प्रश्नपत्रिका